सो गाईज स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. माझ्यासोबत आहे वैभू. हिला तुम्ही लास्ट रीलमध्ये बघितलं असेल. आता मी मंगळवेढला चाललो आहे, थोडी ग्रोसरी आणायची. तर चला निघूया. काका ओरडायला लागलेत. गाडी स्टार्ट कर. गावाकडचं वातावरण किती सुंदर, किती छान सनसेट आहे आणि हा रिकामा रस्ता. सो गाईज तुम्ही विचार करत असाल आमची गाडी कोणती आहे, तर ॲक्च्युअलमध्ये आमची बुलेट आहे. लांबच्या लांब आहे अजून धरण रस्ता जात खेळायचं कारखान्यात. सो गाईज आपण आलोय दी खटावकर मार्ट, SM खटावकर मार्टला. आता आपण मॉलमध्ये एंटर झालोय. काय घ्यायचं बाबू? इथे येऊन सोनं घ्यायचं म्हणून मग झालं. लेन्स रेडीमेड पाणीपुरी घरी जाऊन ट्राय करू. हे घेऊ बर. हा पिशवी आणतात वैभव, खूप इंटरनॅशनल पिशवी आणल्या. काय म्हणायचं वैभव तुला ह्या पिशवीबद्दल? आपण किती गरीब आहे. गरीब काय, सगळे लोक हीच पिशवी वापरतात. सो गाईज इथं आपली शॉपिंग करून झाली. आतमध्ये जास्त शूटिंग अलाउड नव्हतं त्यामुळे आम्ही नाही घेतलं. काका असतो थांबू इथं. चल घेतो नाश्ता करू. नाश्ता कर मला हसते. खायच्या बाबतीत सगळीकडे पुढं करणार. हे घे खायला तर. ही आहे माझी बहीण वैभू. नाश्त्यासाठी काय पण नाही आहे इथं. अरे का नाही आहे यार, उद्या ओपनिंग होणार आहे. कुरकुरे वगैरे तर अरे दे, तिने बॅग ठेवली खाली तशी. तिला काय तर खायला देते म्हणल्यावर ती बॅग घे म्हणजे हेच आहे एवढं. इधर से निकल गए. 7 वाजलेत. बरोबर टाइम बघ, फोन दाखवतो. 7 वाजले आणि हे बघा व्ह्यू बघा. गावात एंट्री झालेली आहे. अहो काका इकडं बोर्ड तुम्ही या रस्त्याने घातले. ही आमची शाळा आहे गाईज, खूप डेव्हलप झाली. आम्ही सगळ्या शाळा तशाच होत्या, गेल्यानंतर डेव्हलप. सो फायनली आपण पोहोचलोय घरी. आम्ही घरी आलो. क्या रे भिकमंग्या, क्या देख रहा है? हाय हे असं बसले बाहेरच्या साईडनं, खिडकीच्या बाहेर बघ. सो गाईज आत्ताच मॉलमधून आणलेलं पाणीपुरी आम्ही आता हे ट्राय करणार आहे, मी आणि वैभव. 45 रुपीज आहे फक्त. बघू टेस्ट देते का नाही. लेट्स गो वैभवी, आपल्याला हे ट्राय करायचं ना. काय पाणीपुरीचं अनबॉक्सिंग चालू आहे इथं. पाणीपुरीचं पॅकेट काय, खट्टा मिठा तिखा पाणीपुरी चटणी. चटणी आहे रे. अरे ह्याच्यामध्ये फक्त पाणी मिक्स करून टाकायचं. इथं दिलंय ना, लिहिलंय इथं पूर्ण. इथं पूर्ण दिलंय गाईज, तुम्ही बघू शकता. इथं दिलंय. अरे इथं पण आहे मोना.
ओ दिस इज इन इंग्लिश ना दॅट तुला नाही समजत मग अगं ते फक्त त्याच्यामध्ये काय इन्ग्रेडियंट्स टाकलेत ना ते फक्त रेसिपी इकडचं अरे चल बनवू टाइमपास नको करतो तर गाईज आता आम्ही हे बनवणार आहे सो गाईज तेलच गरम झालं नाही वैभ्या अजून काय तू खातोस इथं आमच्या पाणीपुरी बनवून तयार आहेत एक साईडला वैभवने कांदा चिरला कोथिंबीर फरसाणा आणि ह्यामध्ये मी आता तिखट पाणी बनवते जे की ह्याच्यातून बनणार आहे ह्याच्यामध्ये चटणी ॲक्च्युली लेट सी काय इथे बघा इथं आहे 100 ग्राम हे बघ 250 ग्राम 1 ग्लास थंडा पाणी या बर्फ मिला आहे ओके चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. कशाला मग मॅडम व्हिडिओ बी काढू देत नाही ॲक्च्युअलमध्ये ही पाणीपुरी पाणी आणि हे सगळ्यात व्हिडिओ हे सगळं केलंय मी आणि तू काय केलं काहीच नाही केलं नाही खरंच ए ती आलं वैभू त्याला दे एक खाते बघ पहिले त्याला बघू आता टेस्टी झाले का नाही रिव्ह्यू सांगते दादा खाणार आहे का तू हा वैभू खाते पहिला वैभू सगळ्या पुरांना पुरलं पाहिजे थोडं थोडं सामान घे भरले पुरी पूर्ण कसा वैभे काय टाकशील बाहेर अरे कशी आहे सांग ना सावकाश सावकाश आपल्या नॉर्मल पाणीपुरी सारखी नाही लागत आहे तिखट आहे तर गाईत चला मी ट्राय करते तिखट आहे सांगता का बनव तिखट आहे लय भरू नको म्हणा पाणी मला अर्धच भरलंय तिखट आहे म्हणलं जास्त नाही डोळ्यातनं कमी नाकातनं पाणी लागलं ए वाटून घ्या सगळ्यांना त्यानं जेवलं मग तू एकावर पास करणार आहे होय दादा टेस्ट आहे पण चांगली तर काहीच मी खाते आता नाहीतर हे लोक माझ्या पुढे चालू वैभी तर आधीच 4 पुऱ्या खाल्ल्या तिने मी एकच खाल्ले फक्त व्हिडिओ रेकॉर्ड करतो तर ओके थँक्यू. पूर्ण पाणीपुरी संपलं इथं थोडं पाणी राहिलं आणि कांदा मज्जा आली तर आता पाणीपुरी वगैरे खाऊन झाले मस्त पोट भरले तरी पण जेवण करावं लागेल एक आठवडा झालं मी घरी आलेले त्यामुळे एक पण ब्लॉग नव्हता टाकला हा घरचा एक आणि उद्या मी चालले परत पुण्याला तर होपफुली तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा बाय बाय हे काय असते